नमस्कार मुलांनो, बाकीच्या दिवसात गार्डन डेज तुमचे स्वागत आहे. आज मीरा आणि तिचे मित्र मैत्रिणी खूप आनंदात आहेत. ते आज फुलांची रोपे लावणार आहेत, त्यांना पाणी घालणार आहेत आणि गणिताची एक सुंदर बाग फुलवणार आहेत. पण थांबा, इथे तर इतक्या गोष्टी आहेत की एक एक करून मोजायला खूप वेळ लागेल. काही काळजी करू नका, आपण काम सोपं आणि मजेशीर करण्यासाठी गुणाकाराचा वापर करूया. चला तर मग माती खणूया, रोपे लावूया आणि आपल्या या बागेत गुणाकार शिकूया. हे बघा, मीरा एका रांगेत 4 फुलं लावतेय. किती रांगा आहेत? 3 रांगा. चला मोजूया. पहिल्या रांगेत 4, दुसऱ्या रांगेत 4 आणि तिसऱ्या रांगेत 4. म्हणजेच 4 अधिक 4 अधिक 4 बरोबर 12 फुलं झाली. आपण असंही म्हणू शकतो 3 रांगा 4 फुलं बरोबर 12. आणि लिहिताना असं लिहितो 3 बरोबर 3 4 बरोबर 12. यालाच गुणाकार म्हणतात. म्हणजेच तीच संख्या पुन्हा पुन्हा वाढवणे. या कुंडीकडे बघा, त्या कशा छान रांगांमध्ये मांडून ठेवल्या आहेत. इथे 4 रांगा आहेत आणि प्रत्येक रांगेत 5 कुंड्या आहेत. चला सोबत मोजूया. रांग 1 5 कुंड्या, रांग 2 5 कुंड्या, रांग 3 5 कुंड्या, रांग 4 5 कुंड्या. म्हणजेच 5 अधिक 5 5 अधिक 5 बरोबर 20 कुंड्या. पुन्हा पुन्हा बेरीज करण्याऐवजी आपण सरळ गुणाकार करू शकतो. 4 रांगा 5 कुंड्या बरोबर 20 कुंड्या. अशा छान मांडणीला इंग्रजीत ॲरे म्हणतात. ॲरेमुळे आपल्याला गुणाकार स्पष्टपणे समजतो. रांगा आणि स्तंभांमुळे मोजणं एकदम सोपं होतं. तर लक्षात ठेवा, ॲरे बरोबर रांगा गुणिले स्तंभ बरोबर गुणाकार. मीरा फुलांची रोपे लावत आहे. तिने प्रत्येक रांगेत 12 रोपे लावली आहेत आणि अशा एकूण 3 रांगा आहेत. तर तिने एकूण किती रोपे लावली असतील? चला सोडवूया. 12 गुणिले 3. पायरी 1, आधी 12चे 2 भाग करूया. 10 आणि 2. पायरी 2, आता दोन्ही भागांना 3 ने गुणूया. 10 गुणिले 3 बरोबर 30. 2 गुणिले 3 बरोबर 6. पायरी 3, आता आलेल्या उत्तरांची बेरीज करूया. 30 अधिक 6 बरोबर 36. तर 12 गुणिले 3 बरोबर 36. याचाच अर्थ मीराने एकूण 36 रोपे लावली आहेत. चला आता एक मोठा गुणाकार करून बघूया. मीराकडे 5 पाकिटे आहेत. प्रत्येक पाकिटात 17 बिया आहेत. तर तिच्याकडे एकूण किती बिया असतील? चला सोडवूया. 17 गुणिले 5. पायरी 1, आधी 17चे 2 भाग करूया. 10 आणि 7. पायरी 2, आता दोन्ही भागांना 5 ने गुणूया. 10 गुणिले 5 बरोबर 50. 7 गुणिले 5 बरोबर 35. पायरी 3, आता या दोन्ही उत्तरांची बेरीज करूया. 50 अधिक 35 बरोबर 85.
तर 17 गुणिले 5 बरोबर 85. याचाच अर्थ मीराकडे एकूण 85 बिया आहेत. चला आता एक भारी ट्रिक शिकूया, जिला म्हणतात स्तंभ पद्धत, कॉलम मेथड. या पद्धतीमुळे आपण मोठ्या संख्यांचा गुणाकार पायरीने एकदम सोप्या पद्धतीने करू शकतो. चला करून बघूया. 24 गुणिले 3. आधी संख्या एकाखाली एक मांडून घेऊया अशा प्रकारे. 24 गुणिले 3. पायरी 1 आधी एकक घरापासून सुरुवात करूया. 4 गुणिले 3 बरोबर 12. 2 खाली लिहा आणि 1 हातचा कॅरी द्या. पायरी 2 आता दशक घराचा गुणाकार करूया. 2 गुणिले 3 बरोबर 6 आणि त्यात तो हातचा मिळालेला 1 मिळवूया, बरोबर 7. पायरी 3 फायनल उत्तर आलं 72. हीच आहे आपली स्तंभ पद्धत. संख्यांची एकावर एक थप्पी लावून एक एक करून गुणणे किती सोपे आहे ना. चला आणखीन एक उदाहरण पाहूया. 36 गुणिले 2. पायरी 1 अधिक एकक घराचा गुणाकार करा. 6 गुणिले 2 बरोबर 12. खाली एककाच्या जागी 2 लिहा आणि 1 दशकाच्या घरावर हातचा कॅरी म्हणून द्या. पायरी 2 आता दशक घराचा गुणाकार करा. 3 गुणिले 2 बरोबर 6. आता त्यात तो हातचा मिळवा. 6 अधिक 1 बरोबर 7. तर आपले उत्तर आले 72. चला आता आपल्या बागेतील एक खरी समस्या सोडवूया. मीरा बागेसाठी 14 कुंपणे तयार करत आहे. प्रत्येक कुंपणासाठी 4 काठ्या लागतात. तर तिला एकूण किती काठ्या लागतील? आपण हे असं लिहूया. 14 गुणिले 4. पायरी 4 गुणिले 4 बरोबर 16. 6 खाली लिहा आणि 1 हातचा द्या. पायरी 2 1 गुणिले 4 बरोबर 4 आणि त्यात हातचा 1 मिळवला तर झाले 5. तर 14 गुणिले 4 बरोबर 56. म्हणजेच 14 कुंपणे बनवण्यासाठी मीराने एकूण 56 काठ्या वापरल्या. बघितलं ना, ही स्तंभ पद्धत किती झटपट आणि सोपी आहे. चला आणखीन एक उदाहरण सोडवूया. मीराने एका रांगेत 18 ट्युलिपची फुले लावली आहेत. अशा एकूण 5 रांगा आहेत. तर बागेत एकूण किती ट्युलिप फुले झाली? आपण असं लिहूया. 18 गुणिले 5. पायरी 1 8 गुणिले 5 बरोबर 40. खाली 0 लिहा आणि 4 हातचा द्या. पायरी 2 1 गुणिले 5 बरोबर 5 आणि त्यात हातचा 4 मिळवला तर झाले 9. तर उत्तर आले 90. याचाच अर्थ मीराने तिच्या बागेतील एकूण 90 ट्युलिपची फुले लावली आहेत. किती छान आणि सुंदर दिसतायत ती. शाबास माझ्या मुलांनो. बागेचे गेट बंद करण्यापूर्वी आज आपण काय काय शिकलो ते एकदा लक्षात घेऊया. गुणाकार म्हणजे दुसरी तिसरी काही नसून तीच संख्या पुन्हा पुन्हा मिळवणे आणि त्याची बेरीज करणे होय. मोठे गुणाकार सोपे करण्यासाठी आपण संख्या फोडून एक्सपांडेड फॉर्म गुणू शकतो. आणि मोठ्या हिशोबांसाठी स्तंभ पद्धत कॉलम मेथड वापरून आपण पायरीने उत्तर काढू शकतो.
आज तुम्ही गणिताच्या बागेत खूप छान विचारांची रोपे लावली आहेत. अशीच तुमची गणिताची बाग फुलवत राहा. धन्यवाद.